नमस्कार, मी शांतीलाल रेडे पाटील. आपण पाहताय श्रीपूर वार्ता न्यूज. गेल्या 4 दिवसापूर्वी बोरगाव आणि परिसरामध्ये मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि त्या मुसळधार पावसामुळे बोरगाव आणि परिसरातील शेतकऱ्याचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव भेटत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत आणि खऱ्या अर्थानं निसर्गही शेतकऱ्याशी वैरासारखा वागतोय का असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे. तर आपल्या समवेत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. तर नेमक्या त्यांच्या व्यथा काय आहेत त्या आपण आज या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्ते. काय नाव काय आपलं? उल्हास रमेश खटके. काय सध्या तुमची प्रशासनाला काय मागणी असेल? प्रशासनाला एवढीच मागणी आहे की आमचं नुकसान भरपूर झालेलं आहे. माझा हितला ऊस सगळं पूर्ण झोपलेलं आहे की ह्याच्या एवढं कोण बघायला आलं नाही, प्रशासकीय अधिकारी नाही, पंचनामा करायला नाही, कोण नाही, काय नाही. 2 फूट आता पाणी सध्या इथं ऊसात आहे. माझ्या पूर्ण ऊस पूर्ण झोपलेला ऊस आहे. तुम्ही बघू शकता तिकडं रोडनं दिसतोय तुम्हाला सगळा ऊस. कारखानदारीचे जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्यासाठी काय आपण विनंती कराल? आता कारखान्याला एवढीच विनंती आहे की आमचा अजून जादा नुकसान होण्यापेक्षा आमचा ऊस लवकरात लवकर आमचा ऊस न्यावा ही त्यांना विनंती आहे. प्रशासनाचे कोण अधिकारी वर्ग या ठिकाणी आपल्या बांधावरती पंचनामा करण्यासाठी आलेले होते का? नाही, प्रशासन आता अदृश्यच आहे. म्हणजे प्रशासन दृश्य स्वरूपात दिसतच नाही आपल्या परिसरात. कोणीही कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक ही यंत्रणा कुठंही गायब असल्यासारखीच आहे. प्रशासनाला एक विनंती आहे की प्रशासनानं जसं काय 60 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे एका दिवशी, तर शासनाच्या JR किंवा ऑर्डरनुसार पंचनामे करायला प्रशासनानं स्वतः सक्रिय झालं पाहिजे. आणि जो शेतकरी आता सध्या कलमडून गेला आहे, जो खचला आहे, त्याला थोडी नाही काय थोडी मदत त्या माध्यमातून शासनाच्या NDRFच्या स्कीमच्या माध्यमातून होईल आणि त्याला शेतकऱ्याला थोडी का होईना पण थोडं सवलत मिळून जाईल आणि प्रशासनानं पटकन पंचनाम्याची कारवाई करायचं चालू केलं पाहिजे. सर काय नाव आपलं? म्हणून शशिकांत भांगे. काय सध्या होते आपल्या शेतात केळी, डाळिंब काय नुकसान झालं? नुकसान झालं की पाणी साठलेलं आहे भरपूर. काय मागणी काय कराल का फळं प्रशासन? सगळे खराब होऊन गेले ते. फळं खराब होऊन गेले ते. दर नाही आता याला बारकी बाजारात तर तिथे दर नाही. या ठिकाणी ज्यावेळेस आपले प्रशासनाचे अधिकारी पंचनामे येतील त्यावेळेस आपल्या रानात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना तो आपण दाखवू शकता का की या ठिकाणी नुकसान झालेलं आहे? दाखवू शकतो ना. काय त्यांना काय विनंती कराल आपण? काय आता त्यांचे जसे शासनाच्या नियमानं मिळेल नुकसान भरपाई ती मिळावी सगळ्याचनी, सर्व शेतकऱ्यांनी मिळावी. म्हणजे सरसकट नुकसान भरपाई भेटावी हा बरोबर आहे. अशी मागणी आहे. हो. काय नाव आपलं? राहुल बिडवे. काय आहे शेतामध्ये? सत्यामध्ये सुद्धा डाळिंब आहे, ऊस आहे. डाळिंब ऊस नुकसान भरपूर आहे. ऊस तर पूर्ण आडवा झालेला आहे, डाळिंब तर पूर्ण हातातनं गेल्यासारखं झालं आहे. आता त्यात बाजारात दर नाही, आणखीन त्याला निघून पण काय उपयोग होत नाही. म्हणजे मार्केट नाही का डाळिंबला? काय गळून गेले चाललेत फळं सगळी जाग्याला. पाणी साठल्यामुळे बागेत का नाही पूर्ण फळं खाली तिच्या जमिनीवर पडायला लागले. प्रशासनाला काय विनंती कराल आपण? प्रशासनाने येऊन लवकरात लवकर पंचनामा करून लोकांना आधार द्यावा असं आमचं मत आहे. कारण ह्यातून उभं राहणं शक्य नाही लोकांना. सरसकट कर्जमाफी वगैरे म्हणा, या सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं आमची अपेक्षा आहे. आता तर हे माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी होते. तर प्रशासनातील जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी या शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्याची पाहणी करून ज्या शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी त्यांनी मदत घोषित करावी. आणि काही शेतकऱ्याचं म्हणणं येतं की सरसकट या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात यावी. तर प्रशासनानंही या शेतकऱ्याच्या विषयाला गांभीर्याने घेऊन या शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन या ठिकाणी त्वरित त्यांचे पंचनामे करून त्यांना न्याय देण्याचं या ठिकाणी काम करावं. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील, बोरगाव.